मित्रांनो, केवळ 40 पैशामध्ये तुम्हाला तुमचा जर पूर्ण दिवस प्रॉपर पद्धतीने मॅनेज करता आला तर बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं काम करायला घेतलेलं असतं आणि नेमकं आपण ते काम विसरतो. मग शेवटी आठवतं दिवसाच्या की अरे आपण ते काम करायला घेतलं होतं, नाही झालं. तुमच्याकडे जर कर्मचारी असतील आणि कर्मचाऱ्यांना काही ठराविक कामं करायची असतील, कर्मचारी देखील माणूस आहेत, ते देखील काम विसरतात. मग ते आता तुमच्यासाठी असू दे किंवा मग तुमच्या कर्मचाऱ्यासाठी. जर केवळ 40 पैशाच्या टूलमध्ये तुम्ही जर पूर्ण महिनाभराची कामं प्रॉपर पद्धतीने मॅनेज करू शकलात तर तुम्हाला मी आज अशाच प्रकारचं एक टूल दाखवणार आहे, ज्याला म्हटलं जातं चेकलिस्ट. तुम्ही बघितलं असेल, फार जुन्या जमान्यामध्ये कंडक्टर त्यांच्याबरोबर एक कागद घेऊन चालायचे. तिकीट काढले की ते नोंद करायचे आणि पुढच्या प्रवासाला तयार व्हायचे. तर असंच एक टूल आहे, आपण ज्याला चेकलिस्ट म्हणू शकतो. याच्यामध्ये करायचंय काय बघा, आपल्याकडे जे कर्मचारी असतात ना, त्या कर्मचाऱ्याला हा 40 पैशाचा कागद घेऊन द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण त्याला जी दिवसभराची कामं दिलेली असतात ती एकदमच लिहून ठेवायची. आता समजा 1 तारीख आहे, 1 तारखेला तुमच्या कर्मचाऱ्याने पहिलं काम केलं तर त्याने त्याला टिक करायचं. दुसरं काम केलं, टिक करायचं. तिसरं काम केलं, टिक करायचं. चौथं टिक. 5वं त्यानं केलं नाही तर त्याने त्याला फुली मारायची. आणि अशा प्रकाराने दिवसभराची पूर्ण कामं त्याने ह्या कागदाच्या आधारावर पूर्ण करायची. दिवसाच्या शेवटी त्याला जेव्हा कामाची पूर्णता झाल्याची खात्री होते तेव्हा त्यानं हा कागद तुमच्याकडे आणायचा आहे, एक मॅनेजरकडे आणायचा आहे आणि या मॅनेजरची इथे सही घ्यायची की येस, दिवसाची कामं पूर्ण झालेली आहेत. अशा प्रकाराने तुम्ही 1 तारीख ते 31 तारीख पूर्ण महिन्याभराची कामं त्याला एकदाच लिहून देऊ शकता आणि त्याने फक्त हा कागद फॉलो करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तर पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही यात कामं वाढवू शकता. जर समजा तुम्हाला एकापेक्षा जास्त कामं आहेत किंवा 30-40 कामं द्यायची आहेत तर तुम्ही एकापेक्षा जास्त पेजेस देऊ शकता. पॅटर्न तोच आहे. त्याने फक्त दिवसभराची कामे याच्या आधारावर पूर्ण करायची आहेत आणि ती तुमच्याकडे आणून दाखवायची आहेत. कशी वाटली आयडिया? याला एम्प्लॉईज चेकलिस्ट असं म्हणलं जातं आणि हे टूल आजही अनेक इंडस्ट्रीमध्ये वापरतात. तेव्हा तुमचा बिझनेस छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या, तुमच्या कर्मचाऱ्याकरता आणि तुमच्या स्वतः करता देखील अशा चेकलिस्ट बनवा, याचा वापर करा. तुमचा व्यवसाय हा प्रॉपर पद्धतीने मॅनेज करायला इथे मदत होईल.